भाजपने दिला एकनाथ शिंदेंना अजून एक मोठा धक्का। अजून एका बाबतीमध्ये शिंदे गटाला घ्यावी लागणार माघार, तर दुसरीकडे अजितदादा गटाला भाजपचं झुकतं माप। नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे। महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आणि यामध्ये विशेषतः भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, पण या गोष्टीचाच एकनाथ शिंदेंना फटका बसला। आधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढत आहोत असं सगळेजण सांगत होते, पण निवडणूक निकालानंतर मात्र शिंदेंना बाजूला करण्यात आलं। मुख्यमंत्री पदावरती देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागली आणि त्यानंतर शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। पण कसं बस सरकारमध्ये ते सहभागी झाले आणि त्यानंतर सुद्धा अनेक धक्के शिंदेंना बसलेले आहेत। आणि यामध्ये एक महत्वाची घडामोड म्हणजे पालकमंत्री पदाबाबत शिंदे गट नाराज झाला होता, कारण रायगडचं पालकमंत्री पद अजितदादा गटाला गेलं तर भाजपकडे नाशिकचं पालकमंत्री पद आलं होतं आणि यावरूनच शिंदे गटाचे नेते नाराज झाले होते। आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या पालकमंत्री पदांवरती स्थगिती आली होती। तेव्हापासून या बाबतीतला वाद सुरू आहे। पण आता या बाबतीमध्ये भाजपने एक मोठा धक्का शिंदेंना दिला आहे। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्यामुळे हे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार असा स्पष्ट संदेश दिल्लीतील नेत्यांनी दिला आहे। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन कायम राहणार आहेत, तर रायगडच्या पालकमंत्रीबाबत एकनाथ शिंदेने अजितदादांनी बसून एकत्र निर्णय घ्यावा असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे येथे सुद्धा एकनाथ शिंदेंनाच धक्का बसला आहे। रायगडमध्ये भरत गोगावले तर नाशिकमध्ये दादा भुसे नाराज आहेत। त्यामुळे आता यावरती नेमकं शिंदे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतात ते पाहावं लागेल। तर मंडळी, या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।